नवनिर्वाचित भाजपचे आमदार ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद घेतली। मोदी सरकारने 12 वर्ष केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांना मांडायचा होता। त्यांनी योग्य प्रकारे मोदीने केलेल्या कामांची चांगल्या प्रकारे मांडणी केली, पण त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा पुन्हा उल्लेख नाही केला, तर तो होणं गरजेचं आहे असं सांगितलं। आता त्यांच्या या वक्तव्यामुळे कुठेतरी पुन्हा भाजप आणि सेनेमध्ये दरी निर्माण होणार का असा आता प्रश्न निर्माण झाला आहे। त्याचं कारण असं आहे की जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा इतिहास हा सर्वोच्च राज्य शासनाला जिल्ह्याला माहिती आहे। गोळीबार झाला, काही लोक जखमी झाले, मोर्चे निघाले, आंदोलन झाली, धरपकड झाली आणि त्याच्यानंतर तिथल्या लोकांचा विरोध लक्षात घेता हा प्रकल्प गेला असंच काहीसं वाटत होतं। पण आता प्रमोद जठारांनी परत त्या जैतापूर अणुऊर्जाच्या प्रकल्पाचा विषय पुन्हा उकरून काढून किंवा मांडून पुन्हा एकदा कुठेतरी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला नाही ना। कारण त्या ठिकाणी लांजा राजापूरचे आमदार भैया सामंत यांनी बॉक्साईटच्या संदर्भात जी जनसुनावणी होती त्याला जनतेचं हित लक्षात घेऊन विरोध केला आणि सुनावणी रद्द झाली का, तर पर्यावरणातील मच्छीमारीवरती त्याचा मोठा परिणाम होणार होता। मग जैतापूरचा तो अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे तो एक पर्यावरणाला बाधक असा राक्षस आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे, लोकांचा विरोध आहे। पण प्रमोद जठारांना ती बेरोजगारी दूर करण्यासाठी मुंबई गोवामध्ये आपल्या तरुणांना मुंबई किंवा पुण्यात जाण्यासाठी नोकरी करता ती गरज राहणार नाही। मोठ्या प्रमाणात तिथे पायाभूत सुविधा निर्माण होतील, हॉस्पिटल येईल, अनेक त्याच्यावरती उपजीविकेचे साधनं निर्माण होणारी यंत्रणा उभी राहील। हा सगळ्या त्यांनी मांडणी चांगली केली, पण ह्याला खरोखर आता शिवसेनेला पाठिंबा राहणार आहे का? कारण पूर्वीच्या एकसंघ शिवसेनेने त्याला विरोध केला होता आणि आता दोन्ही शिवसेनेचा त्याला विरोध आहे। मग असं असताना प्रमोद जठारांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व्हायलाच हवा असं का म्हटलं? केंद्राकडे आग्रह धरायला हवा। आता या संदर्भात लांजा राजापूरचे आमदार भैया सामंत यांनी आपली भूमिका का स्पष्ट केलेली नाही आहे। पालकमंत्री उदय सामंतांनी सुद्धा याबाबत आपला पत्ता खोललेला नाही आहे। तर एका बाजूला प्रमोद जठारांनी अशी भूमिका घेतली, दुसऱ्या बाजूला प्रमोद जठार रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सक्रिय झालेले दिसत आहेत। त्यांनी महाविद्यालयात मेडिकल कॉलेज जाऊन आढावा घेतला, आरोग्य दृष्टीने महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या त्या डीमकडून माहिती घेतली, कुठली पदं रिक्त आहेत ते पाहिलं, त्याच्यासाठी प्रयत्न त्यांनी केलेत। त्याच्याबरोबर त्यांनी पुन्हा काही डॉक्टरांची कमतरता असेल तर आपण त्यासाठी प्रयत्न करू, उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री असतील यांना भेटू। म्हणजे एकंदरीत प्रमोद जठार यांनी आमदार झाल्यानंतर काही गोष्टींना या ठिकाणी येऊन जी सुरुवात केली आहे, लोकांच्या दृष्टीने त्यांनी मांडलेली भूमिका योग्य असेल, पण राजकीयदृष्ट्या त्यांनी मांडलेली भूमिका त्यांना योग्य असेल तर ती येत्या काळामध्ये सेना भाजपमध्ये दरी निर्माण करणारी नसेल ना। कारण मध्यंतरीच्या काळामध्ये प्रमोद जठारांनी पहिल्या दौऱ्यामध्ये असंच विधानं केली होती आणि त्याच्यावरती सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले ते त्याला पालकमंत्र्यांनी सुद्धा उत्तर थोडं दिलं होतं। आणि आता पुन्हा एकदा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प असेल किंवा वैद्यकीय महाविद्यालयातला आढावा असेल, प्रमोद जठारांनी रत्नागिरीमध्ये केलेली भूमिका, त्यांनी मांडलेली भूमिका असेल किंवा त्यांच्या एकंदरीत या संदर्भात घेतलेली भूमिका ही कितपत शिवसेनेला पचनी पडते हे मात्र येणारा काळच सांगू शकेल। टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।